कृष्ण स्मराना मनती उभा रे उभा बब्रुवाना यावरे वैकुंठीचा राणा आलिंगीत दोघाते. दोघही उठून बसले आणि कुण्या प्रवाहामध्ये होते? युद्धाच्या प्रवाहामध्ये होते. दोघं युद्ध करीत होते आणि युद्ध करता करता शिर तुटले बरं का. आणि कृष्ण भगवंताने ते शिर जोडून जिवंत केले. ज्या प्रवाहामध्ये माणूस असतो का, आता कोणतंही कार्य माणसाने केलेलं असू द्या, कोणतंही माणूस कार्य करू द्या, झोपेतून उठला की त्या प्रवाहामध्ये माणूस जातो. बरोबर आहे ना. तशा पद्धतीनं झोपेतून उठल्यासारखे दोघंही त्या ठिकाणी जिवंत झाले. बब्रुवान कुठे आहे, बब्रुवान कुठे आहे, त्याच्याबरोबर आम्हाला युद्ध करायचं आहे दोघं असे म्हणतात. तेवढ्यामध्ये कृष्ण भगवंतानं दोघालाही आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन भगवंत काय म्हणतात? कुंती भीम सर्व धावून आलिंगिती उरस क्रेतार्जुन सुमने वर्षती सुरगन जय जयकार प्रवर्तला. कुंती माता धावत आली. कुंती मातेनं वर्षे केताला अर्जुनाला आलिंगन दिलं. भीमही आले, त्यांनी आलिंगन दिलं. ज्येष्ठ आणि वरिष्ठ जेवढे काही लोक त्या ठिकाणी आले होते सर्वजण असणारे अर्जुनाला आणि वर्षे केताला आलिंगन देऊ लागलेले. स्वर्गातून फुलाचा वर्षाव देवाने केलेला स्वर्गाला आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला आणि पाताळातही आनंद झाला. अशा प्रकारे हे दोन वीर उठल्यानंतर मग मने स्पर्श करून अवघेची उठविले सैन्य जेवी हनुमंते सुमित्रा लागी द्रोणादी आणून वानर सैन्य उठविले. अर्जुनाला आणि वर्षे केताला अगोदर उठवलं. बाकीचं सैन्य बी त्या ठिकाणी मेलेलं होतं महाराज. ते सगळं सैन्य उठवलं. श्रीधर स्वामीनं सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितला. जशा पद्धतीनं लक्ष्मणाला शक्ती लागली होती आणि लक्ष्मणाला मूर्छेनं येऊन लक्ष्मण पडले होते आणि सुसेन डॉक्टरनं सांगितलं पूर्णागिरी जर पर्वत आणला तर लक्ष्मण निश्चित जिवंत होईल. म्हणून हनुमंतानं दुर्णागिरी पर्वत आणला आणि लक्ष्मण उठवला. आणि लक्ष्मण उठवल्यानंतर बाकीचेही वानर मरण पावले होते आणि त्यांनाही त्या संजीवनीचा किंवा त्या जे काही औषधी होत्या त्या वानरला बी औषधी लावल्या आणि ते सगळे वानर जिवंत झाले. आणि त्या न्यायाप्रमाणे अर्जुन आणि वर्षिकेत उठवले आणि बाकीचेही वीर उठवले आहेत. जैसे वराचे प्रसंगे करोनी वराडी पावती लुगडी लेनी तैसी पार्था निमित्त वाहिनी उठविली सर्व ते धवा. उठविली सर्व ते धवा. लग्न असतं लग्न आणि लग्नामध्ये मेन नवरा आणि नवरी असतात. लग्नामध्ये नवरा आणि नवरी असतात. नवरा नवरीला कपडे असतात पण त्यांच्या निमित्तानं सगळ्या वराडाला कपडे द्यायला भेटतात. वराडाला कपडे सगळ्यांनाही भेटले तर जेवायला तरी असतं ना. त्यांच्या निमित्तानं कपडे सगळ्यांना नाही भेटत. आता ज्याची ज्याची परिस्थिती असते मला परिस्थितीनुसार कुणी वायालाच करते, कुणी नातेवाईकाला करते. लय मोठा असलं तर सगळ्या गावाला करतात काही. त्या नवरदेवाच्या निमित्तानं नवरीच्या निमित्तानं सगळ्या वराडाला जसं भेटल्या जातं त्या पद्धतीनं अर्जुनामुळं आणि वर्षकेतामुळं बाकीचेही सैन्य उठलेलं आहे. बब्रुवानास कुंती हृदयी धरून झाली आलिंगिती यावरी मणिपुरात प्रवेशती सभेस बैसती सर्वही. त्याच्यानंतर बब्रुवानाला आलिंगन कुंती मातेने दिलेले. कुंती मातेला खूप मोठा आनंद झाला. का आनंद झाला? एवढा पुरुषार्थी माझा नातू होय. किती पुरुषार्थी? भावालाही मारलं, वडिलाला मारलं आणि त्याच्या सामर्थ्यावर पुन्हा आणखी दोघालाही जिवंत केलं. हा पुरुषार्थ खरा. मारणं पुरुषार्थ नाही पण जिवंत करणं खरा पुरुषार्थ आहे. असं कुंती मातेला आनंद झाला. माझा नातू किती पुरुषार्थी आहे.
म्हणून आलिंगन दिलं आणि मणिपुरामध्ये सगळे आनंदानं गेलेले आहेत. आणि काय करतात? श्रीकृष्ण म्हणे धनंजया पूर्वस्मरण करुनिया पुत्राला घेराया आलिंगी आता तो. त्या ठिकाणी कृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात, पाठीमागलच्या गोष्टीची आठवण कर. हा बब्रुवान माझाच मुलगा आहे हे जरा लक्षात आण. लय घमेंड नको करू. लेकरं बराबरीला आल्यावर लेकरला काही बोलणं, महागारी बोलणं, शिव्या देणं, लाता मारणं. लात मारली म्हणून मारावं लागलं. लातच मारली होती ना, लात मारली म्हणून मरावं लागलं. आणि लेकरं बराबरीला आल्यानंतर घरातल्या माणसाला सुद्धा काही येडवाकडं बोलणं हे जमत नाही. आता एवढा मोठा बब्रुवान बराबरीला आल्याला आणि त्याच्यात एखादा जर आईला या बी तयारी म्हणल्या मारीन नाही तर काय करू. तशा पद्धतीने कृष्ण भगवंत म्हणले, मागालचा विचार जरा डोक्यामध्ये आण. तुझी पत्नी चित्रांगी उल्पी आहेत का नाही आणि त्यांच्यापासून तुझ्यापासून त्यांना पुत्र झालाय का नाही हे जरा लक्षात आण. आणि माझाच मुलगा आहे म्हणून त्या बब्रुवानाला आलिंगन दे, नाहीतर आणखी सुद्धा पहिल्यासारखं होऊ शकतं. बोला. सूर्य कोपला किरणावरी समुद्र लहरीशी दावा करी अमृत मधुरता बाहेरी आपली घालो इच्छितसे. कसं झालं म्हणले? अमृत आहे, अमृताची मधुरता असते. होय, अमृतानं ठरविलं आपलं गोडपणा घालून टाकायचा, गोडपणा ठेवायचाच नाही. किंवा समुद्र आहे महाराज, समुद्रानं ठरविलं आपल्या लहरी संपून टाकायच्या. हे कसं शक्य आहे? किंवा सूर्यानं ठरविलं आपल्या किरणाचा त्याग करायचा, तसं वडिलांनं ठरविलं मुलाचा त्याग करायचा. होय, अगोदरच लग्न नाही करायला पाहिजे. जर सर्वस्वाचा त्याग करायचा असेल, ब्रह्मचारी राहायचं, घोटाळेच बाकीचे होत नाहीत काही. होय, कशाला लग्न केलंस तू? लग्न केलं नसतं तर हे मुलं झाले नसते आणि त्याग करायची पाळी आली नसती. म्हणून करता पूर्वीच्या विचाराचं जरा लक्षामध्ये आण आणि आपल्या मुलाला आलिंगन दे, असं कृष्ण भगवंत म्हणतात. आपल्या शाकाशी आबोला कल्प वृक्षे देवी धरिला चंद्रे कलांचा त्याग केला मेरू कोपला शिखरावरी. मेरू पर्वत शिखरावर कोपला म्हणजे जरा शिखर जरा बरोबरच राहिलं नाही, ते आता पाडून टाकायचे. किंवा चंद्रानं आपल्या कलेवर त्याग केला. त्याग का? आपल्या कला जरा व्यवस्थित उजाडत जाईना म्हणून कला संपून टाकायच्या महाराज, असं चंद्रानं ठरवलं. किंवा वृक्षे म्हणले वृक्षानं ठरवलं जरा कळ्या फुलं आणि फळं आपल्या फांद्याला व्यवस्थित यायना झाले, मग फांद्या छाटावतात. हे शक्य आहे का? नाही. आणि तशा पद्धतीनं तू मुलगा माझा नाहीस असं म्हणणं शक्य नाही. हा मुलगा तुझाच आहे आणि तुझ्या ह्या पत्न्या आहेत म्हणून करता तुझा मुलगा आहे म्हणून तुझ्या मुलाला तू आलिंगन दे, जरा डोकं ठिकाण्यावर आण, असे भगवंत अर्जुनाला म्हणतात. बब्रुवान खाली पाहतो प्राण आता त्यागी इच्छितो महावीर हातीचा जातो हृदय त्यास आलिंगी. अरे अर्जुना, बब्रुवाहनासारखा मुलगा पुरुषार्थी भेटणं हे भाग्य नाही महाराज. असे मुलं भेटणं हे भाग्यनं भेटतात, नाहीशी असे मुलं भेटत नाहीत. आता तो बब्रुवान खाली बघू लागलाय. याचा अर्थ असा की तो जीवनाचा त्याग करू शकतो. निश्चित त्याला वाटतं की आता आत्महत्या करावा. का आत्महत्या करावा? आपले वडील आपला आदर करीतच नाहीत, अनादर करू लागलेले. आणि अनादर केला होय, वेळोवेळाला जर मुलाचा अनादर केला वडिलांनी आणि मुलाला तसंच वाटतं महाराज, आता राहायचंच नको. आपल्याला बाप गोडीनं बोलतच नाही, आपल्याला बाप कधी प्रेम देत नाही, आपल्याला बाप कधी आनंदाचे 4 शब्द बोलत नाही. मग मुलाला वाटतं मेलेलंच बरं. आणि त्या पद्धतीने बब्रुवाना त्यागला महाराज त्या ठिकाणी. हो,
काय वडिलांची जी काय वागणूक आहे का हे वडील देतच नाहीत. म्हणून करता कृष्ण भगवंत म्हणतात हा बब्रुवान देहाचा त्याग करील. असला पुरुषार्थी मुलगा असताना तो त्याग करू लागलाय, मरणार आहे, त्याच्यासाठी त्याला आलिंगन दे. आणि आलिंगन दिलं की तो काहीच करू शकणार नाही. अशा प्रकारे